उसनवार दिलेल्या पैशांची मागणी करत असलेला राग मनात धरून कवटेमंकाळ तालुक्यातील कुकटोळी येथे अजित उर्फ संजय कृष्णा क्षीरसागर यांचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आलाय। अवघ्या 8 तासातच कवटेमंकाळ पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली। दरम्यान आरोपी मुलगा सुशांत शेजूळ यांनी केलेल्या खुनाचा धक्का सहन न झाल्याने आरोपीची आई विमल शंकर शेजूळ यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे। खून करणाऱ्या सुशांत शेजूळ आणि स्वप्नील क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे। रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अजित क्षीरसागर हे दुकान साहित्य आणण्यासाठी घरातून गेले होते। रात्री उशीर झाला तरी ते परत आले नाहीत। घरातील सदस्यांनी त्यांची इतरत्र शोधाशोध केली, मात्र ते मिळून आले नाहीत। आज दुपारी गावातील मारुती कारंडे हायस्कूलच्या पाठीमागे अजित क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले असल्याचं नागरिकांनी सांगितलं। यावेळी घरातील सदस्यांनी जाऊन पाहणी केली असता क्षीरसागर हे जखमी अवस्थेत पडले होते। रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आरोपी आणि जखमी बसले होते। सुशांत शेजूळ यास उसनवार दिलेले 2000 रुपये परत मागितले। पैसे मागितल्याचा राग मनात धरून सुशांत शेजूळ व स्वप्नील क्षीरसागर यांनी अजित क्षीरसागर यास लाथाबुक्यांनी मारहाण करून खाली पाडले। सुशांत यांनी डोक्यात दगड घातला तर स्वप्नील यांनी पायावर दगड मारून गंभीर जखमी केलं। जखमीस मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान अजित क्षीरसागर याचा मृत्यू झाला। यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून संशयित दोघांना अटक केली आहे। दरम्यान अजित क्षीरसागर यांच्या खून प्रकरणी सुशांत शेजूळ याचं नाव आल्यानंतर या घटनेचा धक्का त्याच्या आईला बसलाय। आपल्या मुलाच्या कृत्याने त्याची आई विमल शंकर शेजूळ यांनी राहत्या घरी आपलं जीवन संपवलं। या घटनेनं खळबळ उडाली आहे।